नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, अर्थातच व्यवस्थापन माहिती प्रणाली. व्यवस्थापनामध्ये संज्ञापनाला, कम्युनिकेशनला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संज्ञापन म्हणजेच माहिती. संज्ञापन हे व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे. संघटनेच्या बाह्य पर्यावरणाशी संपर्क साधायचं महत्त्वाचं साधन म्हणजे संज्ञापन होय. बाह्य पर्यावरणामधल्या म्हणजेच बाह्य जगातल्या ग्राहक, पुरवठादार, विक्रेते, गुंतवणूकदार अशा वेगवेगळ्या व्यक्तींशी जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर संज्ञापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. व्यवस्थापन माहिती प्रणाली MIS ही संघटना प्रभावीपणे चालवण्यातला दुवा म्हणून काम करत असते. मित्रांनो, या MIS किंवा व्यवस्थापन माहिती प्रणाली या संकल्पनेची व्याख्या काय आहे ते बघूया. वेरिच आणि कुंट्स अशा दोन व्यवस्थापन तज्ज्ञांनी व्यवस्थापन माहिती प्रणालीची जी व्याख्या केली ती आपण सुरुवातीला बघूया. वेरिच आणि कुंट्स म्हणतात की उद्योग संस्थेसाठी, उद्योगधंद्यासाठी अंतर्गत आणि बाह्य माहिती योग्य वेळेत प्रभावी आणि कार्यक्षमपणे गोळा करून, एकत्र करून, तुलना करून, विश्लेषण करून सर्वत्र पुरवण्याच्या औपचारिकतेला व्यवस्थापन माहिती प्रणाली असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा आपण वेरिच आणि कुंट्स या व्यवस्थापन तज्ज्ञांची व्याख्या बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणजे काय, तर अंतर्गत आणि बाह्य पर्यावरण जे उद्योग व्यवसायाचं आहे त्यातून माहिती योग्य वेळी प्रभावीपणे, कार्यक्षमपणे गोळा करणं, एकत्र केलेल्या माहितीची तुलना करणं, तिचं विश्लेषण करणं आणि आलेले निष्कर्ष हे सर्वत्र म्हणजे ज्या ज्या डिपार्टमेंटला आवश्यक आहेत तिथं ते पुरवणं, या सगळ्यासाठी जी व्यवस्था असते किंवा ही सगळी जी प्रक्रिया असते त्याला व्यवस्थापन माहिती प्रणाली असं म्हटलं जातं. दुसरी जी व्याख्या केलेली आहे ती व्यवस्थापन विचारवंत MJ बेकर यांनी. MJ बेकर म्हणतात की व्यवस्थापनासंबंधी शास्त्रीय आधारावर निर्णय घेण्यासाठी नियोजनपूर्वक व्यवस्थापकीय माहिती प्राप्त करणं, माहितीचं विश्लेषण करणं आणि विश्लेषित माहिती निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीनं मांडणी करणं, यासाठी वापरण्यात येणारी व्यवस्था म्हणजे व्यवस्थापन माहिती प्रणाली. बेकर काय म्हणतात, तर व्यवस्थापनाच्या रिलेटेड जी शास्त्रीय आधारावर माहिती आपण गोळा करणार आहोत ती अत्यंत नियोजनपूर्वक गोळा केली पाहिजे, तिचं विश्लेषण केलं पाहिजे, विश्लेषित माहितीचा निर्णय घ्यायला उपयोग झाला पाहिजे, अशा पद्धतीने तिची मांडणी केली पाहिजे आणि हे सगळं करत असताना ते करण्यासाठी जी व्यवस्था असते त्यालाच म्हटलं जातं व्यवस्थापन माहिती प्रणाली. मित्रांनो, व्याख्या पाहिल्यानंतर या व्याख्यांवरून व्यवस्थापन माहिती प्रणालीची कोणकोणती वैशिष्ट्य आपल्याला ठळकपणे दिसतात ती आता आपण बघूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे पद्धतशीर माहिती, त्यानंतर आहे व्याप्ती, घटक, माहितीचा प्रकार, अहवाल निर्मिती, सुलभता व एकत्रीकरण, वाढ शक्य, व्यावसायिक दृष्टिकोन, एकत्रीकरण व केंद्रीकरण आणि सातत्य. मित्रांनो, आता एक एक वैशिष्ट्य आपण पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पद्धतशीर माहिती. व्यवस्थापन माहिती प्रणालीमध्ये माहिती गोळा करणं, तिचं एकत्रीकरण करणं, विश्लेषण करून तुलना करणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावरूनच प्रभावी निर्णय घेता येईल अशा पद्धतीनं माहिती मांडता येते. आपण ज्यावेळी MISची प्रक्रिया म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणामधून माहिती मिळवणं, वेगवेगळ्या गटात या माहितीचं वर्गीकरण करणं, वर्गीकरण केलेली माहिती एकत्रित करणं, कालानुसार, उत्पादनानुसार, स्पर्धेनुसार, बाजारपेठेनुसार त्या माहितीची विभागणी करणं आणि त्या विभागणी केलेल्या माहितीची तुलना करणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं आणि विश्लेषण केलेली माहिती जे आउटपुट मिळाले ते व्यवस्थापनाकडं किंवा संबंधित निर्णय घेणाऱ्या अधिकारप्राप्त व्यक्तीकडं पोचवणं, या सगळ्याची पद्धतशीर प्रक्रिया म्हणजेच व्यवस्थापन माहिती प्रणाली असते.
दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्याप्ती. व्याप्ती व्यवस्थापन माहिती प्रणालीची म्हणजे काय, तर व्यवस्थापन माहिती प्रणालीचा स्कोप काय आहे, त्याच्यात एकूण कशाचा समावेश होतो. तर आपण विचार केला तर MIS किंवा व्यवस्थापन माहिती प्रणालीचा उपयोग हा साधारणतः 1960 पासून करण्यात येतो. पण मोठ्या प्रमाणात याचा वापर किंवा याचे फायदे हे 1990 पासून मिळायला लागलेले आहेत. कारण 1990 पासून व्यावसायिक विश्व वाढलेलं आहे, जागतिकीकरण, उदारीकरण या प्रक्रिया चालू झालेल्या आहेत. त्यामुळं MISचा जास्त वापर केला जायला लागला आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळायला लागले. प्रत्यक्ष MISचा उपयोग हा विद्युत माहिती प्रक्रिया, ज्याला EDP असं म्हटलं जातं, त्याच्यात केला गेला सुरुवातीला. MIS वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवण्याचं काम करते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मग विक्रीचा अंदाज असेल, सामग्रीचे वेगवेगळे पर्याय असतील, देण्याघेण्यांची माहिती असेल, व्यवस्थापनाला उद्योग चालवायला लागणारी वेगवेगळी माहिती असेल, या सगळ्या गोष्टी MIS पुरवते. व्यवस्थापन माहिती प्रणालीमध्ये अनेक वर्षापासून समाविष्ट असलेल्या प्रक्रिया, निर्णय सहाय्यक प्रणाली, प्रकल्प व्यवस्थापन, ग्राहक संबंध व्यवस्थापन, उद्योग कार्यक्षमता व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींशी संबंधित प्रचंड माहितीचं भांडार असतं आणि ते विश्लेषण केलेलं असतं, आउटपुट काढलेलं असतं, ज्याचा निर्णय घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यानंतर जे तिसरं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन माहिती प्रणालीचं ते म्हणजे घटक. आता घटक किंवा कंपोनंट्स कोणते कोणते असतात, तर ज्यावेळी आपण व्यवस्थापन माहिती प्रणाली असं म्हणतो त्यावेळी ती एक संगणकीय प्रणाली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट असतात. याचे जर प्राथमिक घटक आपण विचारात घेतले तर त्यामध्ये हार्डवेअर येतं, सॉफ्टवेअर येतं, माहिती येते, प्रक्रिया येते आणि लोक येतात. लोक या संकल्पनेत मग वैयक्तिक व्यक्ती असेल, व्यक्तींचा समूह असेल, संघटना असेल, या सगळ्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर पुढचं जे चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे माहितीचा प्रकार. संघटना माहिती साठवण्यासाठी MISचा वापर करते. माहिती संग्रहित करण्यासाठी कोणतीही संघटना 2 पद्धती वापरू शकते. कोणत्या असतात त्या 2 पद्धती, तर पहिला पद्धत किंवा पहिला प्रकार ज्यावेळी आपण म्हणतो त्यामध्ये सुसंगतपणे माहिती संग्रहित केली जाते, साठवली जाते. माहितीचा उपयोग करणाऱ्या व्यवस्थापकांकडून माहिती साठवणं किंवा संग्रहित करणं, त्या माहितीचा इतर माहितीशी काय संबंध आहे हे दाखवणं आणि शेवटी ही सगळी माहिती चार्टमध्ये, टेबलमध्ये व्यवस्थितपणे फॉर्म करून ती संबंधित व्यवस्थापकाकडे किंवा ज्याला त्या माहितीची व्यवस्थापनामध्ये गरज आहे त्याच्यापर्यंत पोचवणं, या गोष्टीचा समावेश होतो. दुसरी पद्धत कोणती आहे, तर दुसरा प्रकार किंवा दुसरी पद्धत आहे की ज्यामध्ये माहिती ही क्रमबद्ध पद्धतीनं साठवली जाते. मिळालेल्या माहितीच्या क्रमानं माहिती संग्रहित केली जाते, परंतु ती तुलनात्मकदृष्ट्या टेबल असेल, आलेख असेल, चार्ट असेल याच्यामध्ये मांडण्याचं काम केलं जातं आणि नंतर ती माहिती पुरवली जाते. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे असतं ते म्हणजे अहवाल निर्मिती. व्यवस्थापन माहिती प्रणालीमध्ये फक्त माहितीचं संग्रहण केलं जातं असं नाही, तर वेगवेगळे उपयुक्त अहवाल देखील तयार केले जातात. MIS सॉफ्टवेअर प्रणाली ही वेगवेगळ्या प्रकारच्या विशेषीकृत टेम्पलेट्स पुरवत असते. आपण आपल्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करून अहवाल तयार करू शकतो. टेम्पलेटमध्ये माहिती भरल्यानंतर अहवाल तयार होतो आणि निर्णय प्रक्रियेसाठी या अहवालाची प्रिंट काढली जाते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सुलभता आणि एकत्रीकरण. MIS सॉफ्टवेअरची कार्य ही अत्यंत सोपी आहेत. म्हणजेच प्राथमिक MIS जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लगेच आपण ते सॉफ्टवेअर जोडू शकतो किंवा संघटनेची एखादी दुसरी प्रणाली असेल तर ती MIS बरोबर कंबाईन करू शकतो. वेगवेगळ्या मार्गानं मिळवलेल्या माहितीत आपण बदल करू शकतो. त्यामुळं संघटनेला तिचा निर्णय हा सक्षमपणे किंवा कार्यक्षमपणे घेता येणं शक्य होतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे वाढ शक्य. MISचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये आपण वाढ करू शकतो. समजा आज सुरुवातीच्या काळात
आपण MISचं एखादं लहान सॉफ्टवेअर खरेदी केलं असेल आपल्या व्यवसायासाठी, जसजसा व्यवसायाचा विस्तार होईल तसतसं संघटना या सुरुवातीच्या काळात जे सॉफ्टवेअर खरेदी केलेलं होतं त्याची मर्यादा वेळोवेळी वाढवून घेईल. त्यामुळं नवीन सॉफ्टवेअर खरेदी करण्याची गरज भासणार नाही, तर जसजसं आपल्याला गरज लागेल तसतसं आपण सुरुवातीच्या काळात जे सॉफ्टवेअर घेतलेलं होतं त्याचा आपण विस्तार करू शकू. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन. आता व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर ज्याला इंग्रजीत प्रोफेशनल ॲटिट्यूड असं म्हटलं जातं, तोच व्यावसायिक दृष्टिकोन असतो. व्यवस्थापन माहिती प्रणालीचा दृष्टिकोन हा देखील व्यावसायिक स्वरूपाचा आहे. त्यासाठी संघटनेला MIS चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांची निवड करावी लागते, त्यांना प्रशिक्षित करावं लागतं, कारण ते प्रोफेशनल किंवा व्यावसायिक असले पाहिजेत. MIS माहिती व्यवस्थितपणे साठवणं, तिचं वर्गीकरण करणं, ती माहिती एकत्रित करणं, माहितीचं विश्लेषण करणं आणि व्यवस्थापकांना निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे तयार केलेली माहिती पाठवणं, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित साध्य करायच्या असतील तर MISमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असणं, राबवला जाणं हे अत्यंत आवश्यक असतं. या उपयुक्त अशा माहितीच्या आधारे व्यवस्थापक उत्पादनाविषयी, वित्ताविषयी, विपणनाविषयी, मानव संसाधनाविषयी असे अनेक निर्णय घेत असतात. त्यामुळे या माहिती जी पुरवली जाणार असते ही माहिती व्यावसायिक स्वरूपाची, अत्यंत ॲक्युरेट, अत्यंत चांगली असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे एकत्रीकरण व केंद्रीकरण. ज्यावेळी आपण MIS असं म्हणतो त्यावेळी त्याच्यात अनेक प्रक्रियांचा समावेश होतो. कोणत्या प्रक्रिया असतात, तर माहिती गोळा करणं, माहितीवर प्रक्रिया करणं, माहिती साठवणं, गरजेप्रमाणे ती उपलब्ध करून देणं, अशा अनेक प्रक्रियांचा समावेश हा MISमध्ये होत असतो. या सगळ्या प्रक्रिया योग्य ठिकाणी एकत्रित केल्या जातात. या एकत्रीकरणाची प्रक्रिया ही एकाच ठिकाणावरून चालवली जाते किंवा नियंत्रित केली जाते. थोडक्यात सांगायचं तर माहिती वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या व्यक्तींकडून जमा केली जाते, पण त्याचं एकत्रीकरण आणि नियंत्रण हे मात्र एकाच ठिकाणावरून केलं जात असतं. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सातत्य. MIS ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, कारण माहिती ही सतत निर्माण होत असते. त्यामुळे निर्माण होणारी माहिती गोळा करणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं ही कामं सतत करावी लागतात. कारण आज बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेचा कल नेहमी बदलतोय, ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत, आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा कल सतत बदलतोय, शासनाची धोरणं वेळोवेळी बदलत आहेत. यामुळं MISला सातत्यानं नवनवी माहिती जमा करावी लागते, त्या माहितीचं वर्गीकरण करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं, निष्कर्ष काढावे लागतात आणि अहवालाच्या स्वरूपात ती माहिती वेगवेगळ्या निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पोचवावी लागते. त्यामुळं MIS ही काही एकदा माहितीचं विश्लेषण केलं, निर्णयाला माहिती पोचवली, संपलं असं नाही, तर सातत्यानं चालणारी, निरंतर चालणारी अशी एक प्रक्रिया आहे. मित्रांनो, व्यवस्थापन माहिती प्रणालीची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण ज्या एका पुढच्या भागाकडे जाणार आहोत तो म्हणजे व्यवस्थापन माहिती प्रणालीचे वेगवेगळे घटक कोणते आहेत त्याच्याकडे. आता व्यवस्थापन माहिती प्रणालीचे आपण घटक म्हणतो तेव्हा पहिला घटक असतो तो म्हणजे लोक, ज्याला इंग्रजीत पीपल असं म्हटलं जातं. यामध्ये लोक म्हणजे काय, तर संगणक चालवणारी व्यक्ती, संगणक चांगल्या प्रकारे चालावा म्हणून मदत करणारा स्टाफ, नेटवर्क प्रशासन, प्रणाली विशेषज्ञ आणि शेवटी संगणकावर तयार झालेल्या माहितीचा वापर करणारा जो एंड युजर असतो तो, या सगळ्यांचा समावेश लोक या संकल्पनेत होतो. संघटनेमध्ये संगणक चालवणारी व्यक्ती संगणकाला पूर्ण माहिती पुरवते आणि संघटनेच्या गरजेप्रमाणे त्या माहितीचं विश्लेषण करते. संगणक चांगला चालावा म्हणून जो तंत्रज्ञ असतो किंवा सहाय्यक असतो तो चांगल्या प्रकारची मदत करतो. संगणक प्रणाली विशेषज्ञ हा संगणक प्रणालीला तांत्रिक मदत पुरवण्याचं कार्य पार पाडत असतो. त्याचप्रमाणे संगणक प्रणाली चालवण्याचं संपूर्ण ज्ञान
हे त्या संगणक तज्ज्ञाला किंवा विशेषज्ञाला असतं. त्यामुळं संगणक चालवणाऱ्याला प्रशिक्षण देण्याचं काम देखील हा विशेषज्ञ करत असतो. त्याचप्रमाणे सर्वात शेवटी वापर करणारा म्हणजेच मग तो व्यवस्थापक असेल, अंकेक्षक असेल, विक्रेते असतील, इंजिनियर्स असतील, कारकून असतील आणि ग्राहक असतील, हे त्या माहितीचा व्यवस्थितपणे काय करत असतात, वापर करत असतात आणि त्याच्या आधारे निर्णय घेऊन व्यवसायाला प्रगतीपथावर नेत असतात. त्यामुळे या ज्या सगळ्या व्यक्ती याच्यामध्ये समाविष्ट असतात त्यांना लोक ही संकल्पना वापरली जाते. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक व्यवस्थापन माहिती प्रणालीचा असतो तो म्हणजे प्रक्रिया. माहिती प्रणालीनुसार संगणक कसा वापरायचा याचे नियम, मार्गदर्शन यांचा एक संच या प्रक्रियेमध्ये येतो. प्रक्रियेमध्ये व्यवस्थापन स्वतः किंवा मार्गदर्शकांमार्फत ही जी व्यवस्थापन माहिती प्रणालीची प्रक्रिया असते ती प्रक्रिया पार पाडत असतं. संघटनेच्या स्वरूपावर संगणकाची प्रक्रिया ही अवलंबून असते. संघटनेप्रमाणे त्या प्रक्रियेमध्ये बदल होत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण जर एखादी बँक घेतली तर त्या बँकेची स्वतःची अशी एक प्रणाली असते ज्याच्यामधून ते कर्मचाऱ्यांची निवड करतात, नवीन खातं उघडतात, कर्ज मंजूर करतात, अशी वेगवेगळी कामं करतात. या उलट जर आपण एखाद्या शैक्षणिक संस्थेचं उदाहरण घेतलं तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणं, शिक्षकांची नेमणूक करणं, परीक्षा घेणं, पेपर तपासणी करणं याच्यासाठी त्यांची अशी एक स्वतंत्र प्रक्रिया असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागानुसार देखील उत्पादन संस्थेमध्ये किंवा उद्योग संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया राबवल्या जात असतात. उदाहरणार्थ जो उत्पादन विभाग आपण घेतला तर तिथं काय असतं, कच्चा माल आणण्यासाठी वेगळी सोय असते. प्रक्रिया विभाग घेतला तर असेट खरेदी करण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. बाजारपेठ किंवा मार्केटिंगचा विभाग जर आपण घेतला तर जाहिरातीची वेगळी व्यवस्था असते, विक्रय वृद्धीची वेगळी व्यवस्था असते, पर्सनल सेलिंगची वेगळी व्यवस्था असते. म्हणजेच काय, या ज्या सगळ्या व्यवस्था प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये किंवा बिगर उद्योग संस्थेमध्ये असतात त्यालाच प्रक्रिया अशी संकल्पना वापरली जाते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे माहितीचे स्रोत. नेटवर्क स्रोत असं देखील त्याला म्हटलं जातं. नेटवर्क रिसोर्सेस. नेटवर्क स्रोतामध्ये संगणक सर्व्हर येतं, संगणक क्लायंट येतो आणि माध्यमांचा किंवा संपर्क संज्ञापकांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो. याच्यामध्ये मग इंटरनेट असेल, इंट्रानेट असेल, एक्स्ट्रानेट असेल, असे वेगवेगळे प्रकार असतात. सर्व्हर म्हणजे काय तर आरेखित केलेला जो संगणक आहे ज्याच्याद्वारे माहिती पाठवणं लोकल नेटवर्कला किंवा इंटरनेटला शक्य होत असतं. क्लायंट संगणक म्हणजे काय तर संगणक हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर की ज्याच्याद्वारे सर्व्हरवरून माहिती मिळवली जाते. सर्व्हर आणि क्लायंट संगणक माध्यम हे संज्ञापक म्हणून कार्य करत असतात. तर जे सर्व्हर असतं तिथून माहिती पाठवली जाते आणि जो क्लायंट असतो तो माहिती मिळवत असतो सर्व्हरवरून. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे हार्डवेअर. मित्रांनो, हार्डवेअर म्हणजे काय तर हार्डवेअरमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस, त्याचप्रमाणे प्रक्रिया, स्टोरेज डिव्हायसेस अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो. हार्डवेअर विभाग हा MISचा एक भौतिक विभाग आहे. मित्रांनो, इनपुट डिव्हाइस आपण म्हटलं की त्यामध्ये आपला कीबोर्ड येतो, स्कॅनर येतो, माऊस येतो, सेन्सर येतं, अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. ज्यावेळी आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो त्यावेळी ज्याच्यावर आपण आउटपुट पाहू शकतो किंवा ज्याच्या माध्यमातून आपण आउटपुट घेऊ शकतो अशा मॉनिटरचा त्याच्यात समावेश होतो. प्रिंटर नेटवर्क डिव्हाइस त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळं ही आउटपुट डिव्हाइसेस असतात. ज्यावेळी आपण स्टोरेज डिव्हाइस किंवा साठा डिव्हाइस म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह येतील, क्लाउड डिव्हाइस येतील, हार्ड डिव्हाइस येतील, डिस्क येतील. त्यामुळं हे वेगवेगळे जे इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस आणि स्टोरेज डिव्हाइस असतात
त्यांना एकत्रितपणे हार्डवेअर असं म्हटलं जातं आणि या हार्डवेअर व्यवस्थापन माहिती प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्याच्यानंतर जे असतं ते म्हणजे सॉफ्टवेअर. ज्यावेळी आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्रॅम्स, वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. वेगवेगळी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर याच्यामध्ये असतात. सिस्टीम सॉफ्टवेअर ही सिस्टीम रिलेटेड असतात, ज्याच्यावर आधारलेली संगणकाची प्रणाली असते आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ही संबंधित व्यक्तीनं, संबंधित संस्थेनं वापरण्यासाठी डेव्हलप केलेली असतात, ज्याचा आधार घेऊन माहितीचं विश्लेषण करणं आणि आउटपुट काढणं, माहिती नोंदवणं या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. त्यानंतर सगळ्यात शेवटचं 6वं जे घटक असतो तो म्हणजे माहितीचे स्रोत, ज्याला डेटा रिसोर्सेस असं म्हटलं जातं. माहितीचे स्रोत ज्यावेळी आपण म्हणतो त्यामध्ये कच्ची माहिती आणि प्रक्रिया केलेली माहिती याचा समावेश होतो. माहिती ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जमा केली जाते. पारंपरिक सांख्यिकीय माहिती ही संख्या, अक्षरं, इतर वैशिष्ट्य अशा प्रकारची असते. क्रमिक माहिती ज्यावेळी आपण म्हणतो त्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळी वाक्य असतात, परिच्छेद असतात आणि ही लेखी संज्ञापनाद्वारे जमा केली जाते. प्रतिमा माहिती असं आपण ज्यावेळी म्हणतो त्याच्यामध्ये आलेख असतो, वेगवेगळे आकार असतात, नंबर असतात, ते दर्शवलं जातं. श्रवणीय माहिती ही मानवी आवाजाद्वारे रेकॉर्ड केली जाते. त्यामुळे ज्यावेळी आपण व्यवस्थापन माहिती प्रणालीचे घटक म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये लोक येतात, प्रक्रिया येतात, माहितीचे वेगवेगळे स्रोत येतात, हार्डवेअर येतं, सॉफ्टवेअर येतं आणि नेटवर्क स्रोत देखील येतात. यानंतर आपण ज्याचा विचार करणार आहोत तो सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे या व्यवस्थापन माहिती प्रणालीचे फायदे कोणते आहेत. व्यवस्थापन माहिती प्रणालीचे फायदे जर आपण थोडक्यात बघायचे म्हटले तर पहिला फायदा हा असतो की व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळं निर्णय प्रक्रिया ही अचूक आणि वेळेत शक्य होते आणि चांगले योग्य निर्णय घेता येणं शक्य होतं. दुसरी गोष्ट असते ते म्हणजे या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे आपले कच्चे दुवे काय आहेत, आपलं ऑर्गनायझेशन कुठं कमी पडतं आहे, त्याचप्रमाणे आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, चांगल्या गोष्टी आपल्या ऑर्गनायझेशनमधल्या काय आहेत हे व्यवस्थापकाला समजू शकतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस म्हणजेच वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत आणि वेगवेगळे धोके कोणते आहेत, बाह्य पर्यावरणामधून याचा आढावा घेणं आपल्याला शक्य होतं. ज्यावेळी आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन माहिती प्रणालीचा उपयोग करतो त्यावेळी त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजन करणं आणि केलेल्या नियोजनाची योग्य प्रकारे कार्यवाही होते किंवा नाही याचं नियंत्रण करणं हे शक्य होतं. त्याचप्रमाणे बाजारपेठेचा सध्याचा कल काय आहे हे व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आधारे, त्यातून विश्लेषण केलेल्या डेटाच्या आधारे आपल्याला कळू शकतं. त्यामधून आपण किंमत वस्तू आराखडा, बांधणी वृद्धी योजना, ग्राहकांना अग्रक्रम देणं असे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून बाजारपेठेतल्या स्पर्धेत टिकून राहू शकतो. त्याचप्रमाणे माहितीचं एकत्रीकरण शक्य होतं या व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळे. वेगवेगळ्या विभागांना लागणारी माहिती गोळा केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं. त्यामुळं केंद्रीय स्वरूपात एकाच ठिकाणी सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. व्यवस्थापन माहिती प्रणाली ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी साधन सामग्रीचा सुयोग्य वापर करणं हे सहज शक्य होतं. एखाद्या केंद्रावर जास्त सामग्री उपलब्ध असेल तर MIS मुळे त्याचा लगेच शोध लागतो. कुठं कमी साधन सामग्री आहे ते केंद्र देखील आपल्याला कळतं. त्यामुळं जास्त साधन सामग्री ज्या केंद्रावर आहे तिथली काही साधन सामग्री आपण जिथं कमी साधन सामग्री आहे अशा केंद्रावर पाठवू शकतो. त्याच्यानंतर जे महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे नवीन बाजारपेठांचा शोध घेणं शक्य होतं. व्यवस्थापन माहिती प्रणालीतून जी आपल्याला माहिती मिळते त्याद्वारे आपल्याला पुरवठ्याची स्थिती काय, स्पर्धकांची व्यूहरचना काय आहे, स्पर्धकांच्या वस्तूंची किंमत रचना काय आहे, त्यांच्या वस्तूच्या दर्जा काय आहे, बाजारपेठेत आज ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत याची माहिती उपलब्ध होते. त्यामुळे नवीन बाजारपेठ कुठं आहे हे आपल्याला सहज शक्य माहिती होऊ शकतं आणि ती बाजारपेठ कॅप्चर करणं, अचीव करणं आपल्याला शक्य होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा व्यवस्थापन माहिती प्रणालीचा असतो तो म्हणजे संघटनात्मक जी वेगवेगळी उद्दिष्ट आहेत
त्यांची पूर्तता करायला व्यवस्थापन माहिती प्रणाली सहाय्य करते. सर्व कार्यात्मक क्षेत्रांमध्ये वेळेत निर्णय क्षमता वाढीला लागण्याचं काम हे व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळे होतं. उत्पादन असेल, विपणन असेल, मानव संसाधन असेल, अशा सगळ्या क्षेत्रात प्रभावी निर्णय क्षमतेमुळं संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करता येतात. तर हे झाले व्यवस्थापन माहिती प्रणालीचे फायदे. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा आपण व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणतो तेव्हा या लेक्चरमधून आपण व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणजे काय, तिची व्याख्या काय आहे, वेगवेगळी वैशिष्ट्य कोणती, तिचे 6 घटक कोणते आहेत आणि अत्यंत थोडक्यात त्याचे कोणते फायदे होतात याचा आढावा घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.